परवात नाशिक, सोलापूर, अक्कलकोट ग्रीनफील्डला मान्यता दिली आहे. तो देखील समृद्धी महामार्गासारखा गेम चेंजर प्रकल्प होईल. पालघरच्या वाढवण बंदराला 76,000 कोटी रुपये दिले. पूर्ण गेम चेंजर होईल. तिथली सगळीच इकॉनॉमी बदलेल. लोकांच्या हजारो लोकांच्या हाताला काम मिळेल. या बंदरामुळे राज्याच्या प्रगतीला डबल स्पीड मिळेल. या भागाचा विकास होईल. तरुणांना रोजगार मिळेल. 40 लाख कोटी गुंतवणूक 5 वर्षात, 50 लाख नोकऱ्या. आणि म्हणून मुंबईला परवात नाशिक, सोलापूर, अक्कलकोट ग्रीनफील्डला मान्यता दिली आहे. तो देखील समृद्धी महामार्गासारखा गेम चेंजर प्रकल्प होईल. पालघरच्या वाढवण बंदराला 76,000 कोटी रुपये दिले. पूर्ण गेम चेंजर होईल. तिथली सगळीच इकॉनॉमी बदलेल. लोकांच्या हजारो लोकांच्या हाताला काम मिळेल. या बंदरामुळे राज्याच्या प्रगतीला डबल स्पीड मिळेल. या भागाचा विकास होईल. तरुणांना रोजगार मिळेल. 40 लाख कोटी गुंतवणूक 5 वर्षात, 50 लाख नोकऱ्या. आणि म्हणून मुंबईला तोडण्याचा विचार सोडा. मुंबईला जोडण्याचंच काम केंद्रातलं एनडीए सरकार आणि महाराष्ट्रातलं महायुती सरकार करतंय. हे छाती ठोकपणे तुम्ही सांगा. सत्तेसाठी युटर्न मारणाऱ्यांना या सगळ्याशी काही देणं घेणं नाहीये. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मुंबई तर विरोधकांची, मुंबई महायुतीकडे येणारच आहे. त्याच्यामध्ये कुणाला शंका बाळगण्याचं कारण नाही. आणि म्हणून मुंबईला स्थगिती सरकार नको, प्रगती सरकार पाहिजे आहे. ट्रिपल इंजिन सरकार ही मुंबईची लाईफलाईन ठरणार आहे. केंद्रात ज्या विचाराचं सरकार आहे, महाराष्ट्रात ज्या विचाराचं सरकार आहे, त्याच विचाराचं सरकार मुंबईत देखील आपल्याला आणायचं आहे. आणि त्याचा संकल्प आज करायला आपण आलोय. म्हणून विजय आपलाच आहे, पक्का आहे. परंतु गाफील राहू नका. शत्रू कपटी आहे, धोकेबाज आहे, दगाबाज आहे, पाताळ यंत्री आहे. आणि म्हणून गाफील राहू नका. सर्वांनी एकजुटीने काम करा. शिवसेना, भाजपा, आरपीआय, महायुती सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने आपल्याला काम करायचं आहे. आणि म्हणून मुंबईची प्रगती, महाराष्ट्राची समृद्धी हेच आपला ध्यास आहे. त्यासाठी घराघरातून विजयाचा रणशिंग फुंकूया. आपला बूथ सर्वात मजबूत, मोदीजी म्हणतात ना, त्याप्रमाणे बूथ लेवल मजबूत झाला पाहिजे. बूथ आपला मजबूत झाला पाहिजे. बूथ मजबूत तर आपण निवडणुका जिंकलो. आणि म्हणून धनुष्यबाण आणि कमळ हे चिन्ह डोळ्यासमोर ठेवून, आपले 2च चिन्ह आहेत, आठवले साहेब. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, धनुष्यबाण आणि कमळासमोरचं बटन दाबून येत्या 15 तारखेला आपल्याला प्रत्येक उमेदवाराला विजयी करायचं आहे. रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करायचं आहे. ही विनंती आपल्याला करतो. विरोधकांचं डिपॉझिट जप्त करायचं आहे, त्यांचा डब्बा गुल करायचा आहे. आपल्याला हिंदुत्वाची शान वाढवायची आहे, मराठीचा अभिमान वाढवायचा आहे, मुंबईचा स्वाभिमान वाढवायचा आहे. आणि विरोधकांना चारी मुंड्यात चित करून मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. हा संकल्प आपण करूया. आणि म्हणून जाता जाता 2 शब्द सांगतो. लेकर भगवा महायुती का, लेकर भगवा महायुती का, घर घर तक जाएंगे, घर घर तक जाएंगे. करो जश्न की अब तैयारी, सरकार हम ही बनाएंगे, सरकार हम ही बनाएंगे. धन्यवाद. जय हिंद.